आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। विद्यार्थी अनेकदा शिक्षणासाठी त्यांना वेडावाकडा विचित्र प्रवास करावा लागतो। कधी बस नसते, अनेकदा 8-8 10-10 किलोमीटर पायी जावं लागतं। एक व्हिडिओ समोर आलाय, यात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला चांगलाच धक्का बसेल, कारण अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरच्या पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ आहे। या विद्यार्थ्यांना यायचं जायचं काही साधन नसल्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसून हे सगळे विद्यार्थी निघाले होते। मात्र अतिशय भीषण असा अपघात झालाय। NSSच्या कॅम्पवरून हे सगळे विद्यार्थी दर्यापूरकडे परत येत होते आणि एका वळणावर विद्यार्थ्यांनी भरलेली ही ट्रॉली उलटली। भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। या अपघातात 24 विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थी जखमी झाले। कॉलेजनं विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केल्याचा आरोप पालक आणि विद्यार्थ्यांनी केला आहे। कॉलेजनं मात्र हे आरोप फेटाळलेत। विद्यार्थ्यांना दर्यापूरला जाण्यासाठी वाहनांची सोय केली होती, पण विद्यार्थ्यांनी आगाऊपणा करत सामानाच्या ट्रॉलीतून प्रवास केल्याचं सांगण्यात येत आहे। अपघाताचा व्हिडिओ ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागे असलेल्या जीपमधल्या NSS कॅम्पच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला होता। NSSचा कॅम्प दर्यापूरमध्ये घेतला ग्रामीणमध्ये। त्या विद्यार्थ्याचं याच्यानंतर असं नुकसान होऊ नये, जेणेकरून टालीचा उपयोग या शिक्षकांनी करू नये, जेणेकरून पुढे अशी समस्या घडली तर याला जबाबदार कोण राहील। ट्रॉलीमध्ये कॉलेजचे पोरं आणत असतात का? ते चांगलंच नाही वाटत ना ट्रॉलीमध्ये आणणं। बसच पाहिजे होती। कुठं ट्रिपला जातो तर आपण ट्रॅक्टरने जातो का? बसनंच जातो ना आपण। होती ना कशाची याची ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती? नाही, मॅक्सिमम होतं ना। त्या मुली त्याच्यात आल्या? हां, मुली तिथे त्या मुलांसाठी कोणती व्यवस्था होती? मुलांसाठी हे होती कशाची? ट्रॅक्टरची। अच्छा। ॲक्च्युली त्यांनी व्यवस्था सगळी केली होती कार्यक्रमाधिकाऱ्यांनी, गाड्या सगळ्या तयार होत्या, पण विद्यार्थ्यांनी या म्हणजे याच्यामध्ये सामानासोबत बसल्यामुळे न सांगता यांना ते बसून गेले आणि त्यांनी ते समोरचा प्रवास केला। आणि आपण अधिक जाणून घेऊयात। संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संजय, काय हा सगळा प्रकार? खरंच बसची सुविधा उपलब्ध होती विद्यार्थ्यांच्या करता का नव्हती? मिलिंद सर, खरं तर हा अतिशय संतापजनक असा प्रकार आहे, कारण विद्यापीठाच्या अंतर्गत हे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर जे आहे ते शिबिर राबवलं जातं आणि JD पाटील सांगोळकर महाविद्यालयाच्या वतीनं काल या शिबिराचा समारोप जैनपूर या गावी झाला होता। आणि विद्यार्थिनींना जेव्हा आम्ही आता रुग्णालयात जाऊन चौकशी केली, त्यावेळी विद्यार्थिनींना आणण्यासाठी त्या ठिकाणी टेम्पो किंवा ट्रॅक्स होत्या, तर विद्यार्थ्यांना आणण्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी खुद्द सांगितलेलं आहे। मात्र प्रशासनाने हे कॉलेजचं विद्यार्थ्यांचं जे आरोप आहे कुठेतरी फेटाळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कॉलेज कुठेतरी आपली आता बचावात्मक भूमिका घेताना दिसत आहे, कारण हे प्रकरण पूर्ण कॉलेजच्या अंगलट येऊ शकते। कारण विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आपण एखाद्या शिबिराच्या ठिकाणी घेऊन जातो, तर त्या विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्याची जबाबदारी ही महाविद्यालयाची होती। मात्र महाविद्यालयाचे जे राष्ट्रीय सेवा योजनेचे जे संपर्क अधिकारी असतील किंवा शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, यांनी कुठेतरी शॉर्टकट मारण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि ट्रॉलीची व्यवस्था त्यांच्यासाठी होती आणि विद्यार्थिनींसाठी जी आहे ती ट्रॅक्सची व्यवस्था होती। आणि हे भरधाव ट्रॅली जी आहे ती ट्रॅली परत येत असताना एका वळणावर ते वाहन चालकाला कंट्रोल झाली नाही आणि त्यातून अपघात घडलेला आहे। आणि आता जर परिस्थिती बघितली तर अमरावतीच्या रुग्णालयात जवळपास 20 ते 25 विद्यार्थी अजूनही जखमी आहेत, कारण त्या ट्रॉलीमध्ये अक्षरशः 45 विद्यार्थी 40 ते 45 विद्यार्थी कोंबून होते, अशी माहिती ज्या खुद्द एका विद्यार्थ्याने दिलेली आहे। तो विद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात ॲडमिट आहे। ठीक आहे, निश्चितच हलगर्जीपणा जो आहे निश्चितच महाविद्यालय कुठेतरी आपण अपेक्षा करूयात की कशी कारवाई होते या विषयात योग्य ती कारवाई झाली पाहिजे, कारण विद्यार्थ्यांच्या जीवाशी असं खेळणं योग्य नाही। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केलाय। सातारा विकास आघाडीनं 5 वर्ष फक्त सातारकरांना स्वप्न दाखवलेत। दरम्यान सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये कोण किती भ्रष्टाचार करतं याची स्पर्धाच लागल्याचं शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय। मागच्या 5 वर्षात भ्रष्टाचाराच्या शिवाय पालिकेत काहीच झालेलं नसल्याचं
शिवेंद्रराजे यांचं म्हणणं आहे. कमिशन ह्या पलीकडं ही साताऱ्यामध्ये झालेलं नाही. अख्खी नगरपालिका गेल्या 5 वर्षांमध्ये अगदी म्हणजे लुटून खाल्लेली आहे सातारा विकास आघाडीच्या प्रत्येक नगरसेवकाने. म्हणजे कुणी त्याच्यातनं बाजूला नाही. उलट यांची शर्यत लागली होती की तुला जास्त मिळते का मला जास्त मिळते, अशी यांची शर्यत लागली होती. आणि कुठलाही मोठा प्रकल्प नगरपालिका पूर्ण राबवू पण शकली नाही आणि पूर्ण पण करू शकलेली नाही. खाल्लं की मग कोण नाही म्हणते. खाल्लं ना, खाल्लं. मी सांगतो ना खाल्लं, कारण खाल्ला असता ते प्रोजेक्ट झाले असते. आणि त्यांच्या काळात एवढे वर्ष 30-35 वर्ष त्यांनी खाल्ला नाही ना, त्यांनी काहीच खाल्ला नाही पैसा. तेव्हा प्रोजेक्ट्स झाले नाहीत ना. मग आता तुम्ही विचार करा, कोणी खाल्ला आणि कोणी खायला म्हणजे काय, म्हणजे खाल्ला म्हणजे काय, पैसा करून खाऊ शकतं का आपण? मला सांगा, इथं कामं होतात, जर पैसे खाल्ले असते तर ते कामं झाले असते का? मग आम्ही काय म्हणायचं, त्यांच्या कामात त्यांच्या काळात झालं नाही, काम झालं नाही. म्हणजे ते लालू प्रसाद आपलं ते अशी ते नाही का, त्यावेळेस एक नाव घेत नाही पण एक असं जोक आहे ना, अमेरिकेचा कोणतरी राष्ट्रपती येतो, नाही कुठल्याही देशाचा येतो, परदेशातलं, तो म्हणतो की अरे इथं आमच्या ह्याच्यात आहे ना असं आहे असं आहे. तिकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या चाहत्यांनी त्यांना काचेवर काढलेले उदयनराजे यांचं एक अनोखं चित्र भेट म्हणून दिलंय. या चित्रासाठी कुंदन, पारा, सोनं याचा वापर करण्यात आला असून हे चित्र भारतात एकमेव असल्याचं या चाहत्याचं म्हणणं आहे. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यानं त्यांच्या समोर गाणं देखील गायलं आणि उदयनराजे भारावून गेले. हे राष्ट्रात एकरी दियाचा नेक नाद नाही राजेंचा करायचा. साताऱ्याचा शेर मावळ्यांचा घेर दम नाही कुणाचा लढायचा. राज्याची शान गरिबांचा मान मोब झाला बघा बघ्यांचा. राजे प्रतिष्ठान महाराष्ट्राची शान मोब झाला बघा बघ्यांचा. हे आले रे आले रे आले रे आले रे उदयनराजे. आले रे आले रे आले रे आले रे आले रे. दुसऱ्याचं बारसं घालू नका, पुण्यात येऊन तुमचं बारसं वाजवेन असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना दिला. अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. या टीकेला राणेंनी प्रत्युत्तर दिलं. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली, सगळे पडले की नाही, राणे साहेब तर 2 वेळेला पडले, अशा बोचऱ्या शब्दात अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. जे शिवसेना फोडतात त्यांना जनता माफ करत नाही असंही अजितदादांनी नमूद केलं. या टीकेला नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजितदादाला कितपत राजकारण बारामतीच्या बाहेर कळतं मला माहीत नाही. खरं मला त्याच्याबद्दल बोलायची हे नाही. तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये. आणि बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारसे करायला जाऊ पण नाही, नाव ठेवायचं जाऊ नये. माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी पुण्याला येऊ. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा जोरदार हल्ला चढवलाय. उद्धव ठाकरे यांच्या अनेक कॅसेट्स माझ्याकडे आहेत, तसंच त्यांनी किती खोके घेतले याचं संभाषण सुद्धा माझ्याकडे आहे असा दावा नारायण राणे यांनी केलाय. योग्य वेळी ही कॅसेट मी वाजवेन असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. आणि गेलेले लोक आपल्याबद्दल काय बोलतात आत्मपरीक्षण कर ना. किती त्याचे फोन माझ्याकडे तर अनेक त्याच्या कॅसेट आल्या. मी नाही एकेचा उपयोग केला संभाषणाचा. शिंदेगडातल्या आमदारांना खोके म्हणतात. हा खोक्याचे व्यवहार करताना कॅसेट आहेत. पण आधी जरा आत्मपरीक्षण कर. आपण 2.5 वर्षात
काय खोके जमवले का अजून पवित्र कार्य केलं? हे सगळे ऑडिओ क्लिप आहेत तुमच्याकडे? हा, खोके जमवतेल्याचे ऑडिओ क्लिप म्हणताय? सगळ्या क्लिप तुमच्यावर पोहोचवणार नाही मी, योग्य वेळी उपयोग करेन. तिकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी मतदान करायचं असल्यानं अनेक जण मतदान करण्याच्या ऐवजी सुट्टी एन्जॉय करतात. मात्र चिंचवडमधील अंध, अपंग, अस्थिव्यंग, मूकबधीर अशा दिव्यांगांना मतदाराचा हक्क बजावायचा त्यांनी एकत्रित ठरवलाय. या दिव्यांगांना दिल्या गेलेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेत त्यांच्या भावना जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची निवडणूक विभागाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आपण बघतो आहोत की कशा पद्धतीने या शहरातील दिव्यांग, अंध, अपंग यांना सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं आहे. कारण एक महत्त्वाचं आहे की या शहरातील जे दिव्यांग, अपंग मतदार आहे त्यांची संख्या आहे साधारण 12,000 आणि हे अत्यंत निर्णायक मतदान ठरणार आहे. महत्त्वाची त्याहून गोष्ट म्हणजे लोकशाही डोळस व्हावी आणि त्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सुद्धा मतदानाचा हक्क बजावतो आहोत असं या सगळ्या अंधांचं म्हणणं आहे. ब्रेल लिपीमध्ये इथे अशा पद्धतीचा चार्ट दिला जाईल आणि त्यावर जे आहे ते उमेदवारांचं नाव, चिन्ह असणार आहे आणि बॅलेट पेपरला त्या क्रमांकानुसार अंध व्यक्ती बटन दाबून आपलं मतदान करतील. काय एकंदरीत प्रक्रिया आहे आणि कसं सांगाल या संदर्भामध्ये? दिव्यांगांसाठी जे समान संधीचा कायदा 95 साली जो संमत झाला त्यानुसार सर्व दिव्यांगांना सुलभ प्रक्रिया, मतदान प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने मतदान पत्रिका ही बॅलेट पत्रिका ब्रेल लिपीमध्ये कन्वर्ट केली आणि ती ब्रेलमध्ये कन्वर्ट केलेली ती अंध दिव्यांग वाचून त्यातील क्रमांक आणि त्याची ओळख करून बॅलेटवर जे असणारे बटन दाबून स्वतःचं मत प्रदर्शन करू शकतील. अत्यंत पारदर्शक प्रतिक्रिया आहे आणि शेवटचा व्यक्ती सुद्धा त्याच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये असा निवडणूक विभागाचा मानस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच 2 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या. मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही गाडी अद्यापही फुल झालेली नाही. त्यामुळे या गाडीतील प्रवासी संख्या वाढवण्यासाठी मध्य रेल्वेनं एक अनोखी योजना आखली आहे. वंदे भारत रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साईबाबांच्या दर्शनाकरता VIP पास देण्याबरोबरच प्रसादाचे लाडूसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी श्री साईबाबा संस्थानशी रेल्वे चर्चा करून लवकरच करार आणि प्रस्ताव दोन्ही करणार आहे. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. वाशिम जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. कलिंगडाला 2.5 ते 5 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे मोठ्या कष्टानं पिकवलेलं कलिंगडाचं पीक नाईलाजानं त्यानं जनावरांना खायला घालायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 1200 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर कलिंगड पिकाची सध्या लागवड करण्यात आली आहे.